हाय गाइस, वेलकम to बॅक टू आमचं चॅनल. सो आज आम्ही स्टार्ट करणारे हा ब्लॉग स्टार्ट केलाय आणि याला आम्ही नाव देतोय वीकेंड ब्लॉग बिकॉज आज वीकेंड आहे, सॅटर्डे आहे. बट हाफ वीकेंड आमचा निघून गेलाय बिकॉज आतापर्यंत मी कामच करत होतो. आत्ताशी ठेवलंय बघा लॅपटॉप. ओ ऐका, मी सांगते आतापर्यंत हा काम नव्हता करत. काम करत होतो मी. हा झोपला होता आणि मी झोपलं काय होतं, मी उठलो 12 नाही, हा बरोबर 12 वाजता खरं निघलं. ठीक आहे, मी आता सांगते की ऍक्च्युली आम्ही आता ब्लॉग चालू केला. आता 3 वाजले असतील मे बी, मी बघितलं नाही टायमिंग. 3 वाजले. सो आम्ही आता ब्लॉग चालू केला. मला असं वाटलं की चला स्टार्ट करू ब्लॉग. आम्ही खूप दिवसपासून ब्लॉगिंग केली नाही, काय केलं नाही, म्हणून मग विचार केला. मी तर सकाळी 7:30ला उठली आहे कारण माझं थोडंसं काम होतं, लॉग इन करायचं होतं मला. 7:30ला उठली आहे मी आणि मला ब्लॉगिंग नाही, मला थोडंसं काम होतं आणि एक वेबिनार अटेंड करायचं होतं. सो मी उठलेली आणि मग आणि हा झोपलाच होता. 11-12 वाजेपर्यंत हा झोपून राहिलेला होता. 2 दिवस भेटतात झोपायला, मग झोपायला लागतं थोडं, ठीक आहे ना. बाकी रोज तर सकाळी उठायलाच लागतं लवकर, पण काम असलं की उठावं लागतं. तर मी उठले होते आणि नाश्ता वगैरे केला. मी थोडीशी घरातली कामं केली, हाफ याने केली, हाफ मीने केली. गाईज आम्ही कामं वाटून घेतो बिकॉज वाटून घेतली कर लेते हम थोडं. तर मग फटाफट कामं होतात ऍक्च्युली, ते इझी पडतं. सो या आमची कामं वगैरे झाले. मी आता फ्रेशन अप वगैरे होऊन आली आणि आम्ही आता ब्लॉग स्टार्ट केलाय. सो लेट सी आमचा वीकेंड ब्लॉग काय होतो, काय काय करतो आम्ही वीकेंडमध्ये, आणि आम्ही ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून आणि चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. कमेंट पण करा, काय तुम्हाला वाटत असेल आम्ही करावं, चॅलेंजेस करावं, काय करावं, तुम्ही कमेंट करा, आम्ही करू तुमच्यासाठी. ओके ठीक आहे, स्टे ट्यून गाईज. हो, व्हिडिओ चालू आहे. या गाईज, या बघा माझी बायको. नाही, आधी मला बघा. बघा माझी बायको काय करते. हो, स्किन केअर गोरं होण्यासाठी. नाही करत आहे. मग ही ॲक्च्युली हा सिरम आहे पिलिग्रिमचा. जस्ट 1 मिनिट, मला अप्लाय करून दिला त्याला. हां, कर प्रॉपरली एकदम पूर्ण फेसवर कव्हर कर त्याला. मला झालंय हां, अप्लाय करून. मी फर्स्ट टाइम सिरम यूज करते कोणतंही. मी सिरम आजपर्यंत कधी यूज नाही केलं. ॲक्च्युली मी स्किन केअर कधी काही केलं नाही आहे, नॉर्मल होता. बट हा फर्स्ट टाइम याच्या सांगण्यावरून मी सिरम. मी रील्सवर खूप बघितलं, पिलग्रिमचे चांगले आहेत रिव्ह्यूज आणि इफेक्ट पण भेटत आहेत लोकांना, म्हणून त्यामुळे एकदा ऑर्डर करून बघूया म्हटलं, आणि ट्राय करून तर बघू. विटॅमिन सी सिरम आहे हे, फेस सिरम. आणि ऑस्ट्रेलियन काकाडारू प्लम, सॉरी मला बोलता येत नाही आहे, जे आहे ते तुम्ही रील्स बघू शकता. त्याचे रील्स अँड रिव्ह्यूज पिलिग्रिमच्या वेबसाईटवर पण हे अवेलेबल आहे आणि खूप छान आहे. ॲक्च्युली हे अप्लाय केल्यावर थोडं स्टिकी वाटतं, बट आफ्टर दॅट त्याचं स्टिकीनेस आहे ना थोडासा आहे याच्यात. बट आफ्टर दॅट थोडं टाईमनी तुम्ही अप्लाय करून ठेवलं ना, त्याच्यानंतर त्याचं तुम्हाला रिझल्ट छान वाटेल. ॲक्च्युली स्किन आहे ना खूप छान वाटते. बट या छान आहे हा प्रोडक्ट. सो तुम्हाला जर यूज करायचं असेल तर यूज करू शकता. ऑल्सो आम्ही पिलिग्रिमचा फेस वॉश आणि यासोबत फेस सनस्क्रीन पण मागवलंय, ते पण मेन यूज करून सनस्क्रीन बघूया. आहे बिकॉज दिस इज सनी डेज. सो सनस्क्रीन इट्स मस्ट फॉर दिस डेज. सो आम्ही सनस्क्रीन पण अप्लाय केलेलं. ॲक्च्युली आम्हाला सनस्क्रीनच मागवायचं होतं, बट आम्ही फेस सिरम पण मागवलं बिकॉज त्याच्यावर मागवलं, सगळंच मागवून घेतलंय. फर्स्ट टाइम स्किन केअर चालू केलंय म्हटलं सगळंच करूया ट्राय. नाही, ॲक्च्युली आम्ही सिरम मागवणार नव्हतो, आमच्या ते प्लॅनमध्ये आमचं नव्हतं. बट सिरम आम्ही यासाठी मागवलं कारण त्या वेबसाईटवर एक ऑफर चालू, बाय 1 गेट 1 ची ऑफर चालू होती, त्यामुळे आम्हाला ते भेटलं. आम्ही सनस्क्रीन ऑफ भेटला, सनस्क्रीन भेटला त्याच्यावर. सो आम्ही म्हटलं सिरम पण भेटते त्या प्राईसमध्ये, सो इट विल युजफुल फॉर अस. आणि जर हा छान जर आम्हाला वाटला तर मग आम्ही सिरम पण स्टार्ट करू स्किन केअरमध्ये. सो लेट सी आमचं स्किन केअर काय होतंय. मी तुम्हाला सनस्क्रीन पण दाखवते. फर्स्ट ती सनस्क्रीन माझ्यासाठी आहे कारण मला माझी टॅनिंग घालवायची. सो ही आहे, सॉरी उलटा होता. ही आहे ती सनस्क्रीन, ब्राईटनिंग सिरम अँड सनस्क्रीन आहे. सिरम सनस्क्रीन याचं ॲक्च्युली मी काल पण अप्लाय केलेलं आणि 2-3 दिवसापासून मी अप्लाय करते. सो याचं टेक्स्चर आहे ना
खूप ॲक्च्युली मी आत्ता अप्लाय नाही करणार आहे, सो तुम्हाला दाखवू नाही शकत, पण मी दाखवते तुम्हाला की हा आहे ना जेल क्रीम फॉर्म्युला आहे याचा, म्हणजे क्रीम सारखं टेक्स्चर येतं आणि हा थोडा पण लाईक दुसरे सनस्क्रीन आपल्याला ऑइली थोडेसे वाटतात. माझा फेस ऑइली होतो फ्रँकली स्पीकिंग, सो हा सनस्क्रीन छान आहे, तसं मला असं चांगला वाटला. आणि हा लाईट वेट आहे, ऑल स्किन टाईपसाठी आहे, सो तुम्ही यूज करू बिगिनरसाठी खूप छान आहे. बिगिनरसाठी आम्ही तर बिगिनर्स आहे तसं. वी आर बिगिनर्स, सो आम्ही हा स्टार्ट केला यूज करायला सनस्क्रीन. तुम्हाला पण जर हवा असेल तर आता पिलग्रिमच्या साईट्सवर खूप सारे सगळ्या याच्यावर बाय वन गेट वन ऑफर चालूच आहे, स्टार्ट आहेत, सो आणि तुम्ही आता product पण बघू छान शकता, छान आहेत चेकआउट सगळे. करा. सो तुम्हाला प्रोडक्ट्स पण छान छान भेटतील. आणि लेट्स सी, बघा तुम्ही पण स्किन केअर स्टार्ट करा. स्किन केअर इज अ मस्ट फॉर दिस डेज आणि नॉर्मली पण स्किन केअर रुटीन छानच आहे. सो आम्ही स्टार्ट केलंय, लेट्स सी आमचं काय काय होतंय स्किन केअर. आणि वीकेंड पण कसं जातोय हे तर आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. हा वीकेंड पण वीकेंड आम्ही आता आमचा स्टार्ट झालाय 3 वाजता. काय 3 करणार, वाजता कामं पण करायला लागतात. हाफ वीकेंड संपलाय, हा. हाफ वीकेंड संपलाय, बट लेट्स सी काय काय होतंय. हा. चला सोबत राहा आमच्या, बनून राहा. पुढं काय काय होतं ते बनून नाही, थांबा इथंच सोबत राहा. आम्ही पुढचं पण बघू. स्टे ट्यून बोलायचंय त्याला. अरे हो, माहिती आहे, तुझी इंग्लिश थोडी बरी आहे माझ्यापेक्षा. काय नाही असंच. बाय बाय. हे तरी काय करतो आता? सो गाईज मी परत ब्लॉग चालू केला, कारण मला तुम्हाला ॲक्च्युली मला वाटत होतं की तुमच्यासोबत शेअर करावं. आणि ही सनस्क्रीन आहे त्याची, आणि माझं अप्लाय करून झालेलं ॲक्च्युली सिरम माझं झालेलं अप्लाय करून. सो आफ्टर दॅट मी ही सनस्क्रीन अप्लाय करणार आहे. तर तू दाखव पॅक केलं. सी गाईज तुम्हाला ह्याचं पहिला मी टेक्स्चर दाखवते. सी द टेक्स्चर तर छान आहे, खूप मस्त आहे, क्रीमी. याच्याने ग्लो पण येतो फेसवर. आणि मी अप्लाय केलं, तुम्ही बघणार आता. ॲक्च्युली याचा रिझल्ट आता नाही कळणार तुम्हाला, हळूहळू जेव्हा जसं तुम्हाला दिसेल तसं कळेल. फेसवर ग्लो येतोय सनस्क्रीन. सो हे बघा. आणि ॲक्च्युली मला आय एम इन लव्ह विथ दिस, बिकॉज ह्याचं आहे ना टेक्स्चर असं क्रीमी टेक्स्चर आहे. बस फर्स्ट सनस्क्रीन मी अशी बघितली, फर्स्ट नाही मी सनस्क्रीन यूज नाही केली. पहिल्यांदा मी फर्स्ट लॅक्मेची सनस्क्रीन यूज करायची, बट आता ह्यावेळेस एकटीच करते ते मी मम्मीकडे होती, तर अच्छा, त्याला असं काय आहे का? सांगणार मी. आणि कशा म्हणजे ठीक आहे ना, ज्याची त्याची चॉईस असते, मग कशाला मी जबरदस्ती करणार. आता लग्न झाल्यावर मग मी करू शकते. आता बरं, हिचे प्रोडक्ट मी पण यूज करतो थोडे. सो मस्त वाटते मला ही सनस्क्रीन. क्रीमी टेक्स्चर आहे. तुम्हाला जर मागवायचं असेल तर मागवू शकता. मी तुम्हाला भले कमेंटमध्ये मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक वगैरे देईन जर आम्ही तिथून मागवलं असेल, तुम्हाला भेटत नसेल तर. अदरवाईज पिलग्रिमची वेबसाईट तुम्ही चेकआउट करा, तिथे ऑफर्स आहेत एक्साइटिंग. सो या, आणि आमचा ब्लॉग पण बघत राहा असंच. आणि असंच काहीतरी आम्ही प्रोडक्ट्स वगैरे काही मागवलं काही केलं तर तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवत राहू आणि त्याचे रिव्ह्यूज वगैरे देऊ. सो स्टे ट्यून. आता बघा आम्ही काय करतो. ॲक्च्युली आम्हाला आता भूक लागली आहे, सो जेवायला काहीतरी करणार आहे. सकाळपासून जेवलो नाही, 3 वाजले, जेवायला देत नाही काय. ओके. आणि मग अशी कोणी खाल्लेलं ते पण नाही, मी काय नाही खाल्लं सकाळपासून कामावर बसलो. बरोबर, मी खोटं नाही बोलत. नाही, खोटं बोलतो, ठीक आहे ना. पण तुझा फेसवर ग्लो छान आला. मी पण लावतो आता काहीच, बघूया माझ्या फेसवर काय होतं का नाही. तू कशाला लावशील? तू नाही लावणार. आणि बघू. तू नाही लावणार आहेस, मीच लावणार, मीच यूज करणार. कारण मीच सजेशन दिलेलं, मीच वापरणार. सजेशन मीच दिलं आणि ऑर्डर पण मीच केलंय. ती बघता लावायचं कामं करते. ठीक आहे ना. ठीक आहे चला. आता आम्ही जेवतो थोडंफार काहीतरी, मग बाहेर जाणार आहे. ते पण बघा कुठं जातोय ते काय. जाऊ कुठं तरी टाइमपास, जवळपास थोडं टाइम स्पेंड करायला जरा असंच. आम्ही असं जात राहतो थोडंसं असं खाली जवळपास कुठेतरी असं. इकडे तिकडे. लांब जायला तर जमत नाही, थोडं जमत ऊन नाही, पण लई आहे ना. ऊन आहे त्याच्यामुळे, बाकी काय नाही.
कारण आहे ना उन्हात ना नाही होत ऍक्च्युली. आम्हाला आहे ना गुढीपाडव्याला आम्हाला गुढीपाडव्याला जायचं होतं गिरगावला, बट अनफॉर्च्युनेटली नाही जमलं कारण माझी तब्येत ठीक नव्हती आणि मला नाही वाटलं की आम्ही जाऊ शकतो आणि तिथे जाऊन माझी खूप इच्छा होती. याची खूप इच्छा होती बट नाही जाऊ शकलो. आम्ही दरवर्षी विचार करतो की जायचं. मी दरवर्षी मला माहितच नाहीये असं काय मला माहित होतं, असं काय असतं. मी विचार करतो पण दरवर्षी जायचं पण काय करणार, नाही आम्ही उठेपर्यंत ते संपून जातं. आणि टायमिंग चेंज केला पाहिजे. मेन तर दुपारचा टायमिंग ठेवला पाहिजे नाही का 12च्या नंतर. तर माझ्यासारख्यांना तर तसं जमेल ना 12 नंतर जायला, मग बरं पडेल. तुझ्यासारख्यांचं मी उठू शकते. नाही उठू शकत तुम्ही पण माझ्यासोबतची मी उठू शकते. नाही ऍक्च्युली माझं कसं आहे ना, मला काहीतरी तुम्ही काम सांगा तर मी उठणार. काम सांगा म्हणजे असं की बाबा ते आत्ताच केलं पाहिजे, मॉर्निंगलाच उठून केलं पाहिजे तर मी उठणार. बट असं म्हणजे जर कधी कधी मग मला झोपायचं मग तर कारण डेली लवकर उठावं लागतं ऑफिसवर. डेली तर मी पण उठतो लवकर. ऍक्च्युली ऑफिस असतं म्हणून उठावं लागतं. कधीतरी आपण झोपू शकतो. कधीतरी म्हणजे सॅटर्डे संडे 2 दिवस असतात झोपायला, त्याच्यामध्ये झोप पूर्ण करून घेतो मी. बाकी जे आहे ते 12 नंतर. जाऊ द्या, आता पुढचं बी दाखवू आम्ही तुम्हाला थोड्या वेळाने. आता जेवून घेतो. आता आम्ही जेवून घेतो. आम्ही काहीतरी बनवणार आहे म्हणजे बॅटल वगैरे रेडी आहे. बॅटल नसतं ते बॅटल असतं. बॅटल म्हणजे मारामारी. तू करू नको. तू माझी इंग्लिश क्लासेस घेतो का? इंग्लिश क्लासेस चालू आहे का? तुम्हाला इंग्लिश शिकायचं असेल ना याच्याकडे नका येऊ कारण याची इंग्लिश चांगली नाही. फार बेटर देन चांगली काय हळूहळू कोणाची चांगली कोणाची नाही. तसं मी जास्त बोलत नाही. आय एम अ इंट्रोवर्ट, शी इज एक्स्ट्रोवर्ट. सॉरी म्हणून ही जास्त बोलते. मला बोलायला खूप कमी भेटते पण मी बोलायचं ट्राय करतोय आता हळूहळू. आणि जास्तच बोलते मला सोडू देत नाही. हा ठीक आहे, आता बोल. मी कमी बोलतो नाही का. सो हाय गाईज, ॲक्च्युली आता आम्हाला आमचं स्किन केअर वगैरे झालं ते तुम्हाला मी दाखवलं. आणि आमचं हे सगळं झाल्यावर आम्हाला ना आम्ही जेवलो नव्हतं. ॲक्च्युली जेवलो म्हणजे आम्ही खाल्लं होतं सकाळी थोडंसं, बट जास्त असं पोट नाही भरलं. आणि आता 3 वाजले सो आम्हाला भूक लागली आणि आम्ही आता काहीतरी बनवतोय मीन्स असं झालं आहे ते चालू बनवायला. हे बघा, हे बघू शकता तुम्ही. हा बॅटल आहे. काय याच्यात चणा बॅटल नाही येते. ओके बॅटर आहे. सो हा बॅटर आहे. ओके बॅटर आहे. सो ह्याच्यामध्ये ॲक्च्युली ना चणे अँड आपलं डाळींचं हे आणि त्याच्या भज्या करतात ना चण्याच्या डाळीचे ते येते. आणि मिरची ह्याच्यामध्ये मिरची आहे म्हणजे ह्याचं सगळ्याचं मिक्सचर करून घेतलं आहे. सो आणि मग ह्याच्या आपण नॉर्मली भज्या टाकतो. सो ह्या कशा म्हणजे मी तुम्हाला आता तू तळणार आहेस की मी तळणार? तू तळणार? ठीक आहे, मीच तर करतो काहीच. ठीक आहे, हाच करतो. आता बघा तुम्ही उद्या डब्बा यायला कोण देईल सोमवारी. आणि डबा तू देते, भजी मी करतो. परत बोल भजी मी करतो. सो गाईज आम्ही हे तळतोय. मी टाकू का तुला? नाही ना, छोटे टाकायला छोटे टाकतो मी. मला पण ते एवढंच माहिती आहे. येस ठीक आहे, लवकर हे कर मग, भूक लागली एक तर. भूक मला पण लागली. सकाळपासून मी काम करते सकाळपासून. झोपेत का असेल, काम तर करतोय ना. बरं झालं बोललास. बरं बोल. काम करतोय सकाळपासून, तुला काय नुसतं. ठीक आहे. मी फिरते आणि हा काम करतोय. ठीक आहे ना, चालेल. मी फिरतच होते बट मी फिरत नव्हती हे तुम्हाला माहिती आहे. बघा तेल नाही गरम झालं का अजून? होते. ओके. सो हा बघा माझा नवरा. हा करतो कधी म्हणजे हा जेवण छान करतो. त्याला टेस्ट वगैरे सगळंची आयडिया आहे मोस्ट ऑफ. नॉर्मली आत्ता मी बघते मुलं कुठं तर त्यांना काही आयडिया नसते, काही माहिती नसतं मीठ वगैरेचं. ह्याला
मला मिठाचा अंदाजा वासावरून कळतो. सो आता हा भजी टाकतोय. सो लेट्स चेक दिस. भैया कितने रुपये का है भजी? बाबा मी इथं बसून जाते. हा बस बसायला झाली तू. तू वीकेंडला तर काम करतो. हा वीकडेजला बी करतो. कधी? रोज जातो कामाला मी. हा घरचं काम बोलली मी. हा. हे बघा गाईज, हे भजी मस्त मस्त. चार चार आवाज येते मस्त मस्त एकदम. ओके, असं एवढा आहे. आता हा कधी संपणार काय माहिती, डोंट नो. आमच्या मम्मींनी करून ठेवलाय हा. सो ये है मेरा नवरा, देख रहा है. हां, मी ह्याची कुकिंग सांगत होती तुम्हाला. सो ह्याची कुकिंग इट वॉज गुड बिकॉज ह्याने म्हणजे हा बिर्याणी वगैरे खूप छान करतो, ऑसम करतो. आणि ते पण कधीतरी टाइम भेटला तर दाखव ह्याच्या रेसिपीज कारण बिकॉज ना त्याच्या रेसिपीज म्हणजे तो छान बनवतो आणि तो डोंट नो काय मसाले टाकतो काय नाही, पण मला खूप आवडतं. मला त्याच्या हातचं खायला खूप आवडतं. छान बनवतो तो, काही बनवलं तरी. आणि या बघू एकदा आपण, मी तुमच्यासोबत त्या रेसिपी शेअर करेल कधीतरी तो बनवत असेल तेव्हा. पण त्याला सगळं प्रॉपर लागतं, सगळं नीटनेटकं लागतं. आणि बाकीच्यांसारखं नाही आहे की बाबा हां मी एवढं बनवलं आणि मग मी किचन वगैरे साफ नाही करणार. हे त्याची ही स्पेशालिटी आहे की तो जर सगळं बनवत असेल तर तो प्रॉपर नीटनेटकंच किचन म्हणजे क्लीन वगैरे ठेवतो. आणि या छान बनवतो तो काही. सो हे बघा, हे त्याने बनवलं नाही आहे बट हा तळतोय. सो बट त्याला आयडिया आहे का काय काय करायचं असतं, कसं काय काय मुलांना हे पण माहिती. ये भजी बनली, भजी बनली. मस्त आली, ब्राऊन टेक्स्चर आलाय मस्त. हे बघा कुरकुरीत झाली असेल. कुरकुरीत थंड होऊ दे भजी, मग ट्राय करून बघ जरा. ओके, ये तळून घे. आपण सोबत जेवायलाच बसलो रे का तर मग. हां टिश्यू घेऊन ये मधून जा. टिश्यू. ओके चला काही आपण टिश्यू घेऊन येऊ. मला हेच काम आहे, छोटू आले. छोटू म्हणजे तो मला छोटू बोलतो बट मी छोटू नाही. सो चला आता आपण जाऊ टिश्यू घेऊन. सो वी आर हिअर. टिश्यू घे. लाईट्स तर मला कळत नाही आता कारण बॅक कॅमेराने शूट करते मी. कुठे जायचं? बॅक कॅमेरा शूट करते ना त्याच्यामुळे. मी तर दिसतोय ना, बस झालं बघ. असं प्रॉपर लागतं ह्याला सगळं, हो असं मग. टिश्यू अँड ऑल. सगळं प्रॉपर लागतं बाई. हो तर छान वाटतं थोडं. चलो किती खाशील तू, किती खाशील? मला एवढेच बस, हे एवढे बनवलेले. एवढं टोप भरून? नको, हे एवढेच बस. मला ऑइली जास्त नाही खात मी. हो ओ ऑन शाणा कॅमेरा. गाईच मी खरंच ऑन कॅमेरा oily- कमी नाही, खाते, नाही. बाकी ऑफ कॅमेरा नाही, चांगलं नाही. खाते. म्हणजे मी अशी पुडी टाईप अशी काही नाही आहे. हा आय एम फूडी. हां ही मला खायला पण आवडतं आणि बनवायला पण आवडतं. हां स्पेशलिटी आहे. हा कारण त्याला खायला आवडतं आणि असं भेटणं खूप मुश्किल आहे की त्याला खायला पण आवडतं. नाही मोस्ट ऑफ मुलांना खायलाच आवडतं, फक्त बनवायला नाही आवडत. हो. बट याला खायला पण आवडतं, बनवायला पण आवडतं. सो इट्स अ प्लस पॉईंट फॉर मी. सो हां मी सांगत होती की मी ऑइली खात नाही. मला काय असं हे नाही की मी फॅट होईल म्हणून ऑइली खात नाही. बट मला नॉर्मली मला ऑइली जास्त खायला आवडत नाही, मी खातच नाही ऑइली. आणि हां नॉर्मली ऑइली आमच्या इथे माझ्या घरात नाही खात जास्त. सो मी कॅमेरा खूप फिरवती आहे. माझ्या नवऱ्याचं तर बनवून झालं असेल तर आपण झालं बस. ठीक आहे. सो गाईज आपण भेटू आफ्टर दिस. भजी बघू शकता तुम्ही. कुठे गेली गेली भजी? आहे नाही तर तू जाणार रोजी. भजी भजी. सो जातील थोड्या वेळाने माझ्या पोटात. तुझ्या पोटात आणि मला तू ऑइली नाही खात ना? खाते. आता तर नाही बोलली बघा, किती खोटं बोलते. लगेच 2 मिनिटात अरे पलटी. थोडंसं मी बोलली, थोडंसं अच्छा, खाते. थोडंसं. हां हा मग एवढंसं घे. तर थोडंच बोललीस ना तू. मग ठीक आहे गाईज. सो आम्ही जेवण वगैरे करतो आणि आफ्टर दॅट तुम्हाला भेटतो. सो आम्ही जेवल्यानंतर तुम्हाला
आम्ही म्हणजे बघू आम्ही काय करणार आहे काय नाही. सो आम्ही ते आमचं शूट करू आणि स्टे ट्यून बघा काय होतंय. आणि तोपर्यंत आमच्या मज्जा होत आहे. सो हाय गाईज, आत्ता झाली संध्याकाळ आणि आम्ही जेवलो. त्याच्यानंतर आम्हाला खूप झोप आलेली, खूप पोट भरलं, कारण ॲक्च्युली खूप पोट भरलं मग आपल्याला झोप येते. त्यामुळे आम्ही मग झोपलो थोडंसं. आणि त्याच्यानंतर मग चहा वगैरे घेतला आम्ही, चहा वगैरे पिला आणि त्याच्यानंतर आम्ही इथे आलो वरती. हां बघ थोडं टाइमपास आणि ही क्रिकेट बघा. खेळायला. येस, ही बघा माझी बॅट, मी बोलत होती. आणि आता आम्ही आलो क्रिकेट खेळायला आणि आता आम्ही क्रिकेट खेळणार आहे. आमचं झालं चहा वगैरे पिऊन झालं आहे आता. आणि आम्ही थोडा वेळ क्रिकेट खेळू आणि मग जाऊ खाली. आणि हे बघा गाईज, मी जे सकाळी लावलं होतं सनस्क्रीन अँड ते सिरम वगैरे, ते अजून पण माझ्या फेसवर आणि सगळं ग्लो करते अजून पण. म्हणजे नंतर ना छान वाटतं. उठलेली वाटत नाही तरी. झोपेतून उठलेली आहे मी आणि तशीच आली. मी काही फेस वॉश वगैरे काहीच नाही केला, तशीच आलेली आहे. सो आता आम्ही खेळणारी क्रिकेट आणि मी करणारी बॅटिंग. दुसरं काय येतं का तुला? ते पण नाही, बॅटिंग पण नाही. बस एक बॉल मारून दाखवतो बॅटला. बस तुला आईस्क्रीम माझ्याकडून. मारलं तर बघा, तुला आईस्क्रीम माझ्याकडून. एक बॉल मारायचा फक्त. बरोबर पण एक बॉल मारणार आणि आम्हाला आईस्क्रीम देणार बस. बॉल मारला तर बॉल नाही ना, फक्त बॉल मारायचा आहे ना. ठीक आहे, बॅटीला बॉल बघा तुम्ही आता. मी बॉल मारलाय आणि हा मला आईस्क्रीम देणार आहे. व्हिडिओ चालू आहे, व्हिडिओमध्ये शूट होतोय सगळा. होते वुमन ऑफ द मॅच. आउट झाली. काय आउट झाली? खेळता आउट झाली. प्रॅक्टिस करून आले का? आउट झाली. नाही आउट झाली. स्टंप कुठे? मागे दिवाला लावलं, आउट आहे. ठीक आहे, घे बॅटिंग करू. घे, बॉलिंग करते. बाबा तू पळशील. अरे घे ना. ही लाईन आहे ना बॉलिंगची, टाकू का? मार आणि बॉलला जाऊ दे. मग बॉल नाही भेटत. हां, नो बॉल. एक टप्पा मारायला लागेल. माझं एक. गया. आता तू ना आउट झाला. तू ना आउट झाला. तू आउट झालास ना आता. काय इथं? मग माझा पण तिथं लागलेलं. तुझं लागलं आता तिकडे. ओके गाईज, हा मला आईस्क्रीम देणार आहे. ओके, हा मला आईस्क्रीम देणार आहे आणि आम्ही आईस्क्रीम खायला जाणार आहे. हा आईस्क्रीम देणार आहे मला, कारण मी मारला आहे टप्पा. हे मी मारला आहे, बट मारली आहे मी. ठीक आहे, सो हा मला देणार आहे आईस्क्रीम आणि आता आम्ही घेतो आहे क्रिकेट. सो आम्ही नंतर भेटतो तुम्हाला. ओके, बाय.